उत्पत्ती प्रकरण 24. इसहाकासाठी पत्नी मिळवणे. अब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्राहामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस, तर माझ्या देशाला, माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदाकदाचित नवरी मजबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही, तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय? तेव्हा अब्राहाम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलास तिकडे न्यावयाचे नाही. स्वर्गींच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण. पण ती नवरी तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही, तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील. मात्र माझ्या मुलास तिकडे परत नेऊ नको. तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली. मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्यापाशी त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. तो अराम नहराईम यातील नाहोराच्या नगरात गेला. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात, त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसविले आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राहाम याचवर दया कर. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटासही मी पाजिते, तीच तुझा सेवक इसहाक याच्यासाठी तू नेमिलेली असो. यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहे. त्याचे बोलणे संपले नाही, तोच अब्राहामाचा बंधू नाहोर याची बायको मिल्का, हिचा पुत्र बथुवेल, यास झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ही मुलगी दिसावयास फार सुंदर होती. ती कुमारी होती. तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली, प्या बाबा. आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजिले. त्याला पुरेसे पाणी पाजिल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते. मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिचविली व पुन्हा पाणी आणावयास ती विहिरीकडे धावत गेली. असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले. तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिच्याकडे पाहत राहिला. परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे याचा विचार करीत तो स्तब्ध राहिला. उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. आणि तो म्हणाला, तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग. तुझ्या बापाच्या घरी आम्हास उतरावयाला जागा आहे काय? ती त्याला म्हणाली, नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या. ती आणखी त्यास म्हणाली, आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे आणि उतरावयास जागाही आहे. तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. तो म्हणाला, माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे. त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याजशी सत्यतेने वर्तण्याचे सोडिले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भावांच्या घरी पोचविले आहे. तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यास ही हकीकत कळविली.
रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो विहिरीपाशी त्या मनुष्याकडे धावत गेला. त्याने नथ व आपल्या बहिणीच्या हातातल्या बांगड्या पाहिल्या आणि मला तो मनुष्य असे असे म्हणाला. हे रिबकेच्या तोंडचे शब्द ऐकले तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो तो उंटांपाशी विहिरीजवळ तो उभा आहे. तेव्हा त्याने म्हटले, अहो या, परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. बाहेर का उभे? मी आपल्यासाठी घर व आपल्या उंटांसाठी जागा तयार केली आहे. मग तो मनुष्य घरी आला आणि लाबानाने उंटांच्या कंठाळी सोडून त्यास पेंढावैरण दिली आणि त्यास व त्याच्या बरोबरच्या पाय धुण्यास पाणी दिले. त्याच्यापुढे अन्न वाढिले तेव्हा तो म्हणाला, मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही. तेव्हा त्याने म्हटले, सांगा. तो म्हणाला, मी अब्राहामाचा सेवक आहे. परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे. तो थोर झाला आहे. त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवेही दिली आहेत. माझ्या धन्याची बायको सारा, हिला वृद्धापकाळी त्याचपासून मुलगा झाला. त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे. आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यावयास लावून सांगितले आहे की ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलीतली कोणतीही माझ्या मुलास नवरी पाहू नको. तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलास नवरी पाहून आण. तेव्हा मी आपल्या धन्यास म्हटले, नवरी मजबरोबर कदाचित येणार नाही. तेव्हा तो मला म्हणाला, ज्या परमेश्वरासमोर मी चालतो तो आपला दूत तुझ्याबरोबर पाठवील व तुझा प्रवास सफळ करील आणि तू माझ्या आप्तातून, माझ्या पित्याच्या घराण्यातून माझ्या मुलाला नवरी आण. तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील. मुलगी देण्यास ते कबूल न झाले तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील. मी आज विहिरीपाशी आलो तेव्हा बोललो, माझा धनी अब्राहाम याच्या देवा परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे. तर असे घडून येवो की पाणी भरण्यास जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. आणि ती मला म्हणेल, तू पी व मी तुझ्या उंटांसाठीही पाणी काढते. तीच स्त्री परमेश्वराने माझ्या धन्याच्या मुलासाठी नेमिलेली आहे असे ठरव. माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही, तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरिले. मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे. तिने लागलीच आपल्या हातावर घागर उतरून म्हटले, तू पी व तुझ्या उंटासही मी पाजिते. तेव्हा मी पाणी प्यायलो व तिने उंटासही पाणी पाजिले. मग मी तिला विचारिले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बथुबेलाची मी मुलगी. तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातात बांगड्या घातल्या. मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहाम याचा देव परमेश्वर याने मला नीट वाट दाखविली, म्हणून मी त्याचे स्तवन केले. तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असला तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा, म्हणजे मी उजवी डावी वाट धरीन. यावर लाबान व बथुवेल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे. तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. पहा, रिबका तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या. अब्राहामाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले. मग त्या सेवकाने सोन्या रुपयाचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई यास बहुमोल वस्तू दिल्या. मग त्याने व त्याच्या बरोबरच्या मनुष्यांनी खाणेपिणे करून ती रात्र तेथे घालविली. सकाळी उठल्यावर तो म्हणाला, माझ्या धन्याकडे जावयाला मला निरोप द्या. हे ऐकून तिचा भाऊ व आई ही म्हणाली, मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान 10 दिवस राहू द्या, मग ती येईल. पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे तर मला ठेवून घेऊ नका. मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या.
तेव्हा ते म्हणाले, आम्ही मुलीस बोलावून ती काय म्हणते ते विचारू. त्यांनी रिबकेस बोलावून विचारिले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. मग त्यांनी आपली बहीण रिबका, तिची दाई, अब्राहमाचा सेवक व त्याची माणसे यांची रवानगी केली. त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, ताई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगरांची सत्ता पावो. मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या. याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला. इकडे इसहाक लहाय रोई विहिरीकडून आला होता. तो नेगेबात राहत असे. इसहाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले, तो त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारिले, हा रानात आपणास सामोरा येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकिले. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले. मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले. त्याने रिबकेचा स्वीकार केला व ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आणि आपल्या आईच्या पश्चात इसहाक सांत्वन पावला.